जय शिवराय मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येक वर्षी 60,000 रुपये त्याबद्दल एक जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो कोणती कागदपत्रे यात लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, पात्रता काय आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी निकष व अटी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत दिनांक 11 मार्च 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जाती क्रमांक प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्यांची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास संदर्भीय दिनांक 13/12/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तथापि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यास शासनाची बाब विचाराधीन होती। त्यामुळे मित्रांनो, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क्रमांक क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास आवश्यक निकष व इतर अटी शर्तीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, मूलभूत पात्रता काय असणार? विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल, अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे, दिव्यांग प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील, विद्यार्थी स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा। मित्रांनो, शैक्षणिक निकष काय असतील? सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात गुण असणे आवश्यक राहील, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून शिक्षण देण्यात येतील, यासाठी इयत्ता 12वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल। सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल। निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील। अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश मिळालेला असावा। एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी
या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी. तथापि एखादा विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित विद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. मित्रांनो, आता आपण थोडे इतर निकष देखील पाहून घेऊयात. योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्ष घेता येईल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. सदर योजनेस पात्र लाभार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि उपरोक्त 5 वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल. विद्यार्थी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे, त्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेतल्यास किंवा शिक्षण न घेता नोकरी व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल. आता मित्रांनो, योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी देखील तयार करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी देखील 30% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल. मित्रांनो, इतर मागास प्रवर्गासाठी 59% आरक्षण आहे. विमुक्त भटक्या जाती व जमातीसाठी 34% आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी 6% व अनाथांसाठी 1% असे आरक्षण यामध्ये आहे. आता मित्रांनो, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावे लागणार. स्वयंघोषणापत्र म्हणजे दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचा एक तुम्हाला स्वयंघोषणापत्र देखील द्यावा लागेल. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र देखील तुम्हाला घ्यावे लागेल. भाड्याने राहत असल्याबाबतची भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र किंवा करारनामा तुम्हाला द्यावा लागेल व महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा देखील तुम्हाला तिथे सादर करावा लागेल. मित्रांनो, अनुदान वितरण कशा प्रकारे होईल? सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान वितरित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन, निवास व निर्वाह भत्त्याची पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी. सदरहून योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्त्यात नमूदप्रमाणे वेळापत्रक ठरवण्यात येत आहेत. मित्रांनो, हप्ता दिलेला आहे, त्रैमासिक कालावधी देखील दिली आहे व रक्कम जमा करण्याची कालावधी देखील दिली आहे.
पहिला हप्ता मित्रांनो माहे जून ते माहे ऑगस्ट या दरम्यान जमा करण्यात येतो, ज्या दिवशी विद्यार्थिनीचा ऑनलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला ही रक्कम मिळून जाईल. दुसरा हप्ता मित्रांनो माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबरमध्ये, माहे ऑगस्टचा दुसरा आठवडा या दरम्यान तुम्हाला हे भेटून जाईल. व तिसरा हप्ता मित्रांनो माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही रक्कम भेटून जाईल. व चौथा हप्ता मित्रांनो माहे मार्च ते माहे मेचा तुम्हाला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो आता तुम्हाला रक्कम कशा प्रकारे भेटेल. इकडे खर्चाची बाब दिलेली आहे, इकडे शहर दिलेले आहेत. चला तर मग पाहूया. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, त्यांना भोजन भत्ता 32,000 भेटणार आहे, निवासी भत्ता 20,000 व निर्वाह भत्ता 8,000 अशा प्रकारे त्यांना प्रतिवर्षी असे 60,000 रुपये मिळणार आहेत. इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग उपनगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, त्यांना भोजन भत्ता 28,000 भेटणार आहे, निवास भत्ता 15,000 व निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 51,000 रुपये त्यांना भेटणार आहेत. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, भोजन भत्ता 25,000, निवास भत्ता 12,000 व निर्वाह भत्ता 6,000 असे 43,000 रुपये त्यांना भेटणार आहेत. व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, भोजन भत्ता 30,000, निवास भत्ता 10,000 व निर्वाह भत्ता 5,000 असे 38,000 रुपये त्यांना भेटणार आहेत.